कामामध्ये काम काही म्हणा राम राम सुख होईल दुःखाचे जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे येईल अंतकाळी येईल अंतकाळी प्राण प्रयाणाची वेळी प्राण प्रयाणाची वेळी राहती निराळी रांडा पुरे सकळ राहती निराळी रांडा पुरे सकळ राहती निराळी रांडा पुरे सकळ जिता दिसे जैसा तैसा आहे रे बोळसा पुढे आहे रे बोळसा उगवोनिया फासा उगवोनिया फासा काय करणे ते करी उगवोनिया फासा काय करणे ते करी येईल अंतकाळी येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पुरे सकळ राहती निराळी रांडा पुरे सकळ राहती निराळी रांडा पुरे सकळ याची जन्मे होय याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे वर्मे जाणूया करती तुका म्हणे वर्मे जाणून यादशी तुका म्हणे वर्मे जाणून यादशी कळू येईल अंतकाळी कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पुरे सकळ राहती निराळी रांडा पुरे सकळ राहती निराळी रांडा पुरे सकळ विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार 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 कामामध्ये काम कामामध्ये काम कामामध्ये काम कामामध्ये काम काही म्हणा राम 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 काही म्हणा राम राम काही म्हणा राम राम काही म्हणा
राम राम जाईल भवश्रम भवश्रम जाईल भवश्रम जाईल भवश्रम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे सुख होईल दुःखाचे कळो येईल अंतकाळी अंतकाळी कळो येईल अंतकाळी सुख होईल दुःखाचे सुख होईल दुःखाचे कळो येईल अंतकाळी कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी प्राण प्रयाणाचे वेळी प्राण प्रयाणाचे वेळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळे निराळे राहते राहती निराळे राहती निराळी निराळी राहती निराळी रांडा पोरे सकळ 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 रांडा पोरे
सकळ 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 रांडा पोरे सकळ रांडा पोरे सकळ रांडा पोरे सकळ कळो येईल अंतकाळी कळो येईल बोला बोला टाळ्या वाजवा विठ्ठल 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 वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय मुक्ताबाई महाराज की जय विठ्ठल 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 वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय हनुमान की जय शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय सनातन हिंदू धर्म की जय कामामध्ये काम विको लावलाय का लावायचा नाही कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ जिता जिसी जैसा तैसा पुढे आहे रे ओळसा उगवोनिया फासा काय करणे ते करी
कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहते निराळे रांडापुरे सकळ केले होय याची जन्मे अवघे विठोबाच्या नामे तुका म्हणे वर्मे जाणून आतरती कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडापुरे सकळ पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका मौलौबद्ध जटाम सुवल्कपटाम संसक्त मूलच्छटाम अच्छिन्नामर संकटाम मखपटाम मध्यस्थ गोदा तटाम सीता सन्निकटाम सलक्ष्मण भटाम वामांगटूनोत्कटाम रामाख्याम प्रगटाम कृतोट्टजनटाम देवीं भजेटव्यटाम वेदानुद्धरते जगन्ति वहते भूगोलमुद्बिभ्रते दैत्यं धारयते बलिं छलयते क्षत्रक्षयं कुर्वते पौलस्त्यं जयते हलं कलयते कारुण्यमातन्वते म्लेच्छान मूर्छयते दशाकृति कृते श्री कृष्णाय तुभ्यं नमः मावळवे तो विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी विकासू बंधू आता सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरी रायाचे भक्त बाबाजी चैतन्य महाराज उत्तमपूर म्हणजे आताच ओतूर मांडव्या नदीच्या काठावर जुन्नर तालुक्यात महामार्गावर बाबाजी चैतन्य महाराजांची समाधी आहे. मांडव्या नदीच्या डाव्या काठावर बाबाजी चैतन्य महाराजांचे शिष्य जगद्गुरु तुकोबाराय महाराज महाराजांच्या गाथेमध्ये 4044 अभंग 19,300 चरण. तुकोबारायांची गाथा म्हणजे पंचम वेद 5वा वेद आहे. तुकोबारायांची गाथा तुकोपनिषद. आणि जसा भगवान विष्णू हे अवतार घेतात तसा वेदाने मराठी भाषेत अवतार घेतला ती म्हणजे गाथा. आणि त्या गाथेमध्ये हा सुंदर अभंग आलेला आहे. साधना सांगणार आहे. जनाचं जगाचं लोकांचं स्त्री पुरुष महिलांचं मनोरंजन करण्याकरता हा अभंग नाही आहे. साधना सांगणारा अभंग आहे. अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह माऊली ज्ञानोबा माऊली जगद्गुरु तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा सर्व परिसर आणि त्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रावजी महाराज जाधव यांचा आपल्याला कृपाशीर्वाद मिळालेला आहे. श्री हनुमंतरायांच्या मंदिराचा जीर्णोद्धार प्राणप्रतिष्ठा आणि कलश आरोहण सोहळा आणि त्या निमित्तानं हा कार्यक्रम चालू आहे. हरिभक्तीपरायण गुरुबंधू ज्ञानेश्वर माऊली कदम माऊली माऊलींचं आपल्याला मार्गदर्शन मिळालेलं आहे. आणखी काही बरीचशी मंडळींची नावं आहे. सगळी नावं घेणंही काही शक्य नाही. आणि मंत्रोपचार करणारे ब्रह्ममूर्ती म्हणजे वेदशास्त्र संपन्न नारायण महाराज सुलाखे बीड आणि यांनी आपल्याला मंत्र उच्चार करून प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम केलेला आहे. बरेच आणखी नावं आहेत. गायक मंडळीमध्ये आहेत गजानन महाराज मुंडे आहेत, कैलास महाराज डोळे आहेत, बुलढाण्याकडचे नामदेव महाराज तळेकर आहेत, मृदंगाचार्य स्वामी महाराज आहेत, गोवर्धने समाधान महाराज, ही सर्व ग्रामस्थ मंडळी, हे सगळं महिला मंडळ, आमच्या लाडक्या बहिणी
त्याचप्रमाणे बालगोपाळ मंडळी उभी आहे टाळ घेऊन. त्याचप्रमाणे आपल्या मंदिराचे विश्वस्त सेवेकरी, त्याचप्रमाणे मृदंगाचार्य, भालदार, चोपदार सहित कीर्तनकार बाबा लोकांना सुग्रास भजन करणारे, अन्नदान करणारे, सप्ताला आर्थिक वर्गणी म्हणजेच देणगी देणारे डोनर, ज्ञात अज्ञात मंडळी, लाऊडस्पीकर वाले बरं का, चित्रीकरण करणारे आणि लाइटिंग वाले, सर्वांना वंदन. कार्यक्रमाला सुरुवात. विठ्ठल 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 विठ्ठल. जगात जर पाहिलं तर भारत विशेष आहे. भारतामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्र विशेष आहे. महाराष्ट्रात जर पाहिलं तर 4 गोष्टी विशेष आहेत. वारकरी संप्रदायातल्या 4 गोष्टी: संत, ग्रंथ, पंत, भगवंत. राहिलं ना ध्यानात? काय काय? संत, ग्रंथ, पंत, भगवंत. याच्यात आपल्या जीवनाचा अंत की आपण पुढच्या जन्मात नक्की संत. प्रमोशन, प्रमोशन म्हणायला नको होतं. पदोन्नती असा शब्द आहे प्रमोशनला मराठीमध्ये. आणखी सांगू, सगळ्यात महत्वाचं, या 4 गोष्टी जगात कुठेच नाही. सगळ्या जगाने साखर खायला सुरुवात केली तरी ब्राझील नावाचा देश सगळ्या जगाला साखर पुरवणार आहे. इतकी साखर आहे. 400-500 एकर जमीनवाला तिथला अल्पभूधारक आहे. ऐकावं ते नवल आहे. सगळं जग युद्ध करायला लागलं. शस्त्र सामुग्री पुरवणारा देश फ्रान्स आहे. तुम्ही सगळेजण कर्ज बाजारी व्हा ना, आमच्याकडून कर्ज घ्या ना, मला व्याज खाऊ द्या. अमेरिका कर्ज द्यायला तयार आहे. वा वा. तुमच्या देशामध्ये आम्ही अतिरेकी पाठवतो असाही एक देश आहे. समजलं तुम्हाला? त्याचं उपद्व्याप करत करत कर्ज बाजारी होऊन बसला. आणखी परत सांगतो, डेन्मार्क नावाचा देश आहे. दुधा तुपामध्ये, दूध पदार्थामध्ये संशोधन करणारा, दुधा तुपाच्या मशिनरीमध्ये संशोधन करणारा देश अग्रेसर झालेला आहे. सगळं सापडेल हो तुम्हाला. आम्ही कुठे काय म्हणतोय, परंतु आपल्या महाराष्ट्राची बरोबरी भारत करणार नाही, भारताची बरोबरी जग करणार नाही. इथं नुसतं बटन दाबलं की 600 किलोमीटरवर तोफगोळा जातो. इथे बटन दाबलं की 600 किलोमीटर. शिर्डीला बसले तुम्ही 12 वाजेला की 1.25 तासात काकीनाडा, विजयवाडा इथपर्यंत विमान 1000 किलोमीटर तासाला. अरे सगळं खरं आहे, पण हे नाही. ऐसे संत जन ऐसे हरिदास, संत जन ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसे संत जन ऐसे हरिदास. ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसा नाम घोष सांगा कोठे. जगात जर पाहिलं, आता हे जे चरण म्हटलं गायनाचार्यांनी, ऐसा नाम घोष सांगा कोठे, ऐसे संत जन ऐसे अरे सांगा कोठे. आता माझं चरण आहे काय? काही लोक म्हणते बाबा इतिहास सांगतो, भूगोल सांगतो. एखादा माणूस इथे बसलेला असेल, इतिहासाचा आणि भूगोलाचा MA झालेला, काय नाराज व्हायला काय कारण आहे? चरण देऊन टाकलं पंढरीपर प्रकरणात गाथेमध्ये, आणि उदंड पाहिले, उदंड ऐकले, या भंगातले हे चरण म्हटले या गायनाच्या. भारतात तर असेलच का नाही? अरे कुठे जातो ते जा बाबा. 200 किलोमीटर धावणाऱ्या गाड्या निघालेल्या आहेत 4 व्हीलर मध्ये. सगळा भारत फिरून ये, क पासून क पर्यंत आणि क पासून क पर्यंत. कळाला ना? क म्हणजे काश्मीर, क म्हणजे कन्याकुमारी, क म्हणजे कोलकाता आणि क म्हणजे कच्छ. भारताचे 4ही टोक क ने सुरू होतात. वंग प्रांत कळाला ना? द्राविड, उत्कल, वंगण नाही वंग. मी सांगतो तुम्हाला, 3600 किलोमीटर क कन्याकुमारी, क काश्मीर, 3400 किलोमीटर कच्छ काठेवाड ते कोलकाता. अरे किती जा फिरून या, कुठेच नाही. हा, सुंदर अशा प्रकारचं C विटामिन, D विटामिन, आणखी
ए विटामिनचं सफरचंद मिळेल हिमाचल प्रदेशमध्ये. वर्षातून 3 वेळा भुईमुगाचं पीक घेतो तामिळनाडू. सगळ्या भारताला कलेक्टर पुरवणारे, विक्रीकर अधिकारी पुरवणारे, IPS अधिकारी, इंडियन पोलीस सर्व्हिसवाले, केरळचा नंबर पहिला लागतो. भरपूर लोक आहेत. तर त्याच्या खालोखाल तामिळनाडू, त्याच्या खालोखाल आंध्र. पण असं नाही ना बाबा. काय सांगतोय मी काही गांजा पिऊन कीर्तन करतोय का? असं नाहीच आहे. कलेक्टर झाले, पोटच भरतोय ना तो. काय करतोय तो दुसरं? मला पुन्हा सांगा ना तुम्ही. इथून डायरेक्ट निघून जा. 11,000 रुपयाला 10 ग्रॅम केशन मिळत असेल. कृत्रिम आहे का खरी आहे ते भगवंताला माहिती. 1,00,000 सव्वा लाख रुपये तोड्याची कस्तुरी नेपाळमध्ये मिळते. मी कुठे नाही म्हणतो. आपल्या नाशिक जिल्ह्यात येवल्याला 5 लाख रुपयाची पैठणी मिळते. पण जुनी झाल्यावर तिची गोधडीच बनते. हे हा, असं कुठेच नाही. पूर्ण भारतातले 29 राज्य, 656 जिल्हे, काही मोजू नका, भरोसा ठेवा. कुठे मोजत्या? पुण्यामध्ये 54 गावं समाविष्ट झाले महानगरपालिकेत. पिंपरी चिंचवड मध्ये झाले. असं का? हा, चला तर पुढे. चला तर मी सांगतो तुम्हाला. 1,26,00,000 लोकात 14 भाषा बोलतात. 4 धर्माचे लोक आहेत. 5,60,000 गाव आहेत. कुठेच नाही ना. ही भारत भूमी आणि त्याच्यामध्ये महंत भूमी, संतांची भूमी आहे. मी पुनश्च तुम्हाला सांगतो, सगळ्यात महत्वाचं कोणत्या देशात काय, कोणत्या देशात काय, पण सगळ्या जगाचा गुरुत्वाचा मान भारताला आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी, गणित, भूमिती, पोट कसं भरावं, कोणाचा मोबाईल कसा हॅक करावा आणि त्याच्या मोबाईलमधून ह्या मोबाईलमध्ये पैसे कसे टाकावेत, या सगळ्या कला लोकांकडे शिरल्या आहेत. पण असं कुठेच नाही. असं का? मग आम्हाला काय दिलं? आलाच पुन्हा प्रश्न. आम्हाला काय दिलं? कापूसवाल्यांना कर्ज माफ केलं, कांद्यावाल्यांना व्याज माफ केलं, ऊसावाल्यांना सबसिडी दिली. आम्हाला भाजीपाल्यावाल्यांना काय काय घेतो सरकारचं? सरकारचं दिलेलं पुरत नाही, मायबापाचं दिलेलं उरत नाही, संतांचं दिलेलं सरत नाही, जीव परमार्थ करत नाही, पापी कधी तरत नाही, कीर्तिवंत कधी मरत नाही, दुःख कधी सरत नाही, सत्य कधी डरत नाही, वासना कधी मरत नाही, समुद्र कोणाकडून भरत नाही आणि एवढं तुमच्या डोसक्यात शिरत नाही. सगळ्या जगाला काय दिलं? चहुवेदाचे केले विवरण, चहुवेदाचे केले विवरण, चहुवेदाचे केले विवरण, चहुवेदाचे केले विवरण, अर्थही गहन करून या, अर्थही गहन करून या, अर्थही गहन करून या. 4 वेदाचं सार काढलं, सगळ्या जगाला दिलं. फ्रान्स देशातला एक माणूस पुण्यामध्ये आला. दांडेकर मामांच्या चरित्रातली कथा आहे. कोणी म्हणाले कुठे आहे? लोक बर का, लोकमत, देशदूत, गावकरी, सकाळ, दिल्लीचा न्यू दिल्ली, पांचजन्य, या कुठल्याही पेपरची बातमी नाही. आणि त्याने पाहिलं ही गर्दी कुठे झाली. म्हणजे कीर्तन ऐकायला. त्यात कीर्तन समजत नव्हतं. मग त्याने ते पाहिलं. म्हणजे हे कोण आहे ते बोलणारे? स्पीकर कोण आहे? स्पीकर म्हणजे बोलणारे म्हणजे दांडेकर मामा. कोण आहे? काय पदाधिकारी? तेव्हा सांगणाऱ्याने सांगितलं, फर्ग्युसन कॉलेजमध्ये उच्च शिक्षित शंकर दांडेकर, हे जरी संक्षिप्त नाव झालं, सोनोपंत दांडेकर, लॉजिकचा अर्थ होतो तर्कशास्त्र. लॉजिक विषय एमएला शिकवतात. फिलॉसॉफी मराठी शब्द आहे त्याला तत्वज्ञान एमएला शिकवतात. आणि एमएला आणि बीएला संस्कृत शिकवतात. ब्रह्मचारी आहे, लग्न नाही. चाट पडला तो माणूस. एवढं तेज आणि एवढं दर्शन घेतात. थोड्याच दिवसात त्याने मराठीचं ग्रामर म्हणजे व्याकरण, मराठी टू इंग्रजी, इंग्रजी इन मराठी तयार केलं, शब्दकोश तयार केला. आणि मामांची कीर्तनं समजायला लागली. आणि भारत्या आपल्या ग्रंथांचा अभ्यास केला. आणि या ग्रंथांचा शास्त्राचा शास्त्रार्थ ट्रान्सलेट, भाषांतर केलं आणि त्याच्या देशात घेऊन गेला. त्याचं नाव फादर डलरी. हे दांडेकर मामांच्या चरित्र वाचलं तर समजेल. नुसत्याच मान हलवल्यावर काहीच नाही.
आरशातली मिठाई पाहून पोट भरत नाही, हलवयाच्या दारापुढे वास घेऊन पोट भरत नाही. माझ्या मामाच्या 100 गाई सकाळ झाली तर दूध द्यायला एकही नाही. तुमचं माझं तसंच आहे. फादर डलरीचा विषय मामांच्या दांडेकर मामांच्या चरित्रात आहे. चला जाऊ द्या बाकीचं. सुंदरसा एक चिंतनाचा भाग आहे. आता तुम्हाला अभंगाकडे घेऊन जाऊ. बाकीची काही प्रस्तावना लांबवत नाही, पण मी संत ग्रंथ पंत या प्रत्येक कीर्तनात हेच बोलतो. त्यांचाच गौरव करायचा. आम्हाला कोण मानतं कोण ओळखतो? संतांमुळे आहे. चला आता पुनश्च एक ऐका. आपण आता थोडं जग फिरून येऊ. चालता माझ्या बरोबर? चला. एक वर्ग असा पहिला आपल्या कामाकरता राम टाकतो. याचा पहिला नंबर नाही आहे, पण सांगण्यातला क्रम पहिला आहे. माझ्या कामाकरता मी राम टाकला. हा वर्ग भयान लोकसंख्या या लोकांची. कामाकरता राम टाकणारा 1, रामाकरता काम टाकणारा 2, आपल्या कामाकरता रामाकडे जाणारा 3, आणि राम हाच माझ्या हृदयातला काम, जो माझ्या हृदयातला काम तोच माझा राम, हा 4था वर्ग झाला. आणि रामाकरता राम हे 5 वर्ग झाले. काय फिरायचं तिथे फिरून या. पुस्तक वाचा, मोबाईल ऑन करा, सगळी माहिती मिळवा. करा सुरुवात. कोणता आहे पहिला वर्ग? आपल्या कामाकरता राम टाकणारा तुम्ही दबून गेले. दबू नका, बोलत राहा. ठेवलं तर म्हणजे स्मृती घट्ट होते. कैकेयीने काय केलं? महाराज मला वर द्या लवकर, तुम्ही शब्द दिलेला आहे. हा हा काय मागायचं आहे? एका वराने श्रीराम वनात जावा आणि दुसऱ्या वराने माझा भरत राजा व्हावा. राजाला धक्काच बसला. शेवटी ते झालं तर नाहीच. पती गेला, मुलगा राजा झाला नाही. श्रीराम अंदाजे आकडा सांगतो, निश्चित आकडा सांगता येणार नाही. 1400 किलोमीटर अवध, अवध म्हणजे अयोध्या, ही फैजाबाद जिल्ह्यात आहे. भारतातला फैजाबाद जिल्हा उत्तर प्रदेशचा. आणि पंचवटी पर्यंत आलेत. रामचंद्र प्रभू तेही थांबले नाही. भरत गादीवर बसला नाही. राजा दुःख करत करत गेला. माझा मुलगा राजा व्हावा हा कैकेयीच्या मनातला काम, आणि त्याच्याकरता टाकला म्हणून ती जगनिंद झाली. कौशल्य नावाची मुलगी माझ्या घरात आहे. सुमित्रा नावाची मुलगी कुठेतरी आहे. सीता नावाची पण कैकेयी नाव कुठेच सापडत नाही. दाखवून द्या, मी उद्या बदल करून टाकेल बोलण्यामध्ये. ही कैकेयी नावाची मुलगी, ही कैकेयी नावाची मुलगी कुठेच नाही. जो आपल्या कामाकरता राम टाकतो तो जगनिंद्य होतो. संपला विषय. सरका पुढं. भर चौकामध्ये रामजी आलेत, रामचंद्र प्रभू आलेत चौकामध्ये. सीतामाई आल्यात आणि लक्ष्मणजी आलेत. रामचंद्र प्रभू आपल्या मधुभर वाणीने म्हणतात, लखन, लक्ष्मणजी तुम्ही घरी राहा. तुमचं लग्न झालेलं आहे. तुमची पत्नी नांदायला आलेली आहे. घरी राहा, राजवाड्यात राहा, तुम्ही येऊ नका. लक्ष्मणजी उत्तर देतात, माझं नाव आहे लक्ष्मण. आणि ही व्याख्या सांगायची फक्त डोंगरे महाराज. ज्याचं लक्षावर मन तो लक्ष्मण. हे डोंगरे महाराज सांगायचे. माझं लक्ष रामाची सेवा करणं, रामाची सेवा करणं हे माझं लक्ष. आणि या लक्षावर माझं मन, म्हणून मी लक्ष्मण तुमच्या बरोबर येणार. जिथे राम तिथे अयोध्या, आणि जिथे राम नाही ते अयोध्या नाही. मग याने घरी काय सोडलं? पत्नीच्या रूपात काम असतो, रामाकरता काम घरी टाकून दिला. म्हणून प्रत्येक अवतारात विठोबा रुक्मिणी, शंकर भगवान पार्वती, लक्ष्मी नारायण असं आहे ना. पण या अवतारात 3 आहे. राम, सीता आणि लक्ष्मण 3 आहेत. रामा बरोबर लक्ष्मणाची आरती होते.
जो जो रे कुलभूषणा राम लक्ष्मणा बाळा जो जो रे. रामाबरोबर त्यांचाही पाळणा होतो, रामाबरोबर त्यांची आरती होते लखनजीची. याने रामा करता काम टाकला 2. मग तिसरं सांगा ना. सांगतो ना बाबा, घाई नका करा. एक जणाला तुपाची वाडी घेऊन तूप तूप आणि पत्रावडीच मांडली नाही तोपर्यंत चूप. तिसरा वर्ग असा आहे, सप्तद्वीपवती वसुंधरा. कुठलं सूत्र आहे मलाही आठवत नाही. सप्तद्वीपवती वसुंधरा म्हणजे ही पृथ्वीमध्ये 7 द्वीप आहेत. त्याच्यातलं सिंहल द्वीप, कोणतं द्वीप सांगितलं, त्याचं सिलोन झालं. तिथे सिंहली भाषा आहे. मलाही कुठे माहित होतं, पण त्या सिलोनचे लोक रामेश्वरमला येतात, तिथून रेल्वेने मुंबईला येतात आणि मुंबईवरून त्यांच्या धर्मात जे 4 धाम आहेत, लुंबिनी, सारनाथ, बोधगया आणि कुशीनगर, हे बौद्धांचे 4 धाम आहेत. काहींना माहितही नसेल. तिथे रेल्वेने जातात तेव्हा आम्हाला समजलंय. ऐका, दरबार भरला लंकेशचा, रावणाचा दरबार भरला आणि त्या दरबारामध्ये एक सज्जन उठून उभे राहिले. त्यांचं नाव विभीषण. दादा, बडभैया, लंकेश, दशानन, सिंहल द्वीपाधिपती या उपाध्या लावल्या. माझी विनंती आहे, बोल, आपण रामचंद्र प्रभूंचा अपराध केलेला आहे. अंगार झाली. रामचंद्र प्रभूंची भार्या हरण केलेली आहे. आपण सीतामाईला त्रास दिलेला आहे. रामचंद्र प्रभू समुद्राजवळ सेतू बांधतायत. दादा, सीता सन्मानपूर्वक परत करा. पण सांगू का, सत्ताधीशाला उपदेश करणारा एक तर देवच पाहिजे. हा, तो कोणाचंच ऐकत नाही. आणि जर तसं म्हटलं तर इथून कुकडी नदीमध्ये, भीमा भामा नदीमध्ये पोत पोत डोंगराकडे जाणार आहे. हा वर्ग कोणाचंच ऐकत नाही. तुमचं ऐकून घेईल, मनात ठेवणार नाही. रामचंद्र प्रभूच्या क्रोधामुळे लंका नगरी नष्ट होईल. सैनिक मरतील, शिपाई मरतील, स्त्रिया विधवा होतील, लहान बालक अनाथ होतील, रक्तपात होईल. सीता परत करा. ही सल्ला चुकीची आहे का बरोबर आहे? पण सांगतो कोणाला? हा रावणाला. पण कोण आहे तो पदाधिकारी? म्हणून मी पहिल्यांदा सांगला, हा वर्ग कोणाचा ऐकत नाही. राजगादीवर बसलेला माणूस त्याच्या फायद्याचा असेल तर तुमचं ऐकेल. मारली 1 लाख. कोणाला? कीर्तनकाराला. म्हटलं का झोपलेत, मला अभंगाकडे जाऊ द्या. खाली कोसळला विभीषण. पण एक थोडं वेगळं बोलतो. चंदन जळाला तर सुगंध देतो, चंदन उघडलं तर सुगंध देतो, चंदनाचा लेप लावला तर शीतलता मिळते, चंदन विकलं तर पैसा मिळतो. चंदनाला मिठी मारली सर्व शरीर शीतल होतो. साप सुद्धा मिठी मारतो. चंदनाचे गावी सर्पाची वसती. हा सज्जन चंदनाचे परी, दुर्जन देश त्यागे दुरी. हा पुरावा दिला तुम्हाला. ऐका आता पुढचं. खाली कोसळला, पुन्हा हात जोडले. फेर विचार याचिका दाखल केली. कोणती? पुन्हा विचार करा माझ्या बोलण्याचा. फेर विचार. जसा दारूच्या आहारी गेलेला माणूस मरण मरशील याला भीत नाही, पत्नी सोडून गेली तरी कोणाचं ऐकत नाही. हा एक वर्ग असा आहे. शेवटी ज्याने खरी सल्ला दिली त्याला लाथ, खोटी सल्ला देणाऱ्यांना केसरी भात, आणि ऐकून न घेणाऱ्याची उल्लूची जात. विभीषण निघाला तिथून, रामचंद्र प्रभूच्या सैन्यामध्ये जाऊन पोहोचला. ती बातमी आता पुढचा विषय काही सांगत नाही. माझ्या ऐकण्यात डोंगरे महाराजांचं रामायण आहे. त्या विभूतीच्या मुखातून मी रामायण ऐकत होतो. इथून पुढे ऐका. मध्यरात्रीला स्वप्न पडलं मंदोदरीला. हनुमानजी करता अभंग घेतला याचा तुमच्या थोड्या वेळाने लक्षात येईल. आणि मंदोदरी सांगते रावणाला, मंदोदरी बोले रावणा प्रती,
स्वप्न देखिले म्या मध्यरात्री, नेणो वानर मिळाले किती, शिळासागर बांधिला. किती वानर आले, सेतू बांधला, पूल बांधला. ए मंदोदरी, हे स्वप्न तू पाहिलं? हो महाराज, स्वप्न खोट असतं. ऐका, दोघे धनुर्धर वीर वानर. हा भंग नामदेव महाराजांच्या गाथेतला आहे. लोक म्हणतात हे कुठून आणलं, हे कुठून सांगलं. दोघे धनुर्धर वीर वानर, उतरून आले पहिलं सागर. हे दोन वानरराज, एक सुग्रीव बर का, सुग्रीवाच्या सैन्यातला असणारा अंगद आणि दुसरे हनुमानजी. पण हे पोहत पोहत जर आले तर मगरींनी गिळलं असतं, मोठ्या माशाने गिळलं असतं. शार्क मासा, तिमिंगल मासा, कॉड नावाचा मासा. आले कसे? उडून आले म्हणावे, त्यांना पंख नाही. पोहत आले तर मासे येऊ देणार नाही. आले कसे? दोघे धनुर्धर वीर वानर, उतरून आले पहिलं सागर. मंदोदरी बोलते आणि रावण ऐकतोय. एका परिसे एकांग वीर बडीवार बोलती. दोन्ही वानरराज मोठे बलवान. हे मंदोदरी, हे सगळं स्वप्न खोट असत. लंके भोवती रुधिराचा पुर. हे चरण सुरू झालं. आपल्या लंका नदीमध्ये, लंका या गावामध्ये रक्ताची नदी वाहते. हे मी पाहिलं. लंके भोवती रुधिराचा पुर, रणी पडला कुंभकर्ण वीर. जो का तुमचा सखा सौदार आजही लोक आहे. कुंभकर्ण गेला पण त्याचा स्वभावाचा आजही मानव पाहायला मिळतो. मी कोणाच्या घेण्यात नाही, मी कोणाच्या देण्यात नाही, मी कोणाच्या घरी नाही, मी कोणाच्या दारी नाही. सप्ताह संपून गेला तर मला माहित सुद्धा नाही. खाया पिया सुक्षे सोया, पचत नाही तरी खातच राहतो. जठ लागणे मंद आणि खाण्याचा छंद. हान सावळ्या गुडवणे. स्वप्न खोटे मंदोदरी. हे स्वप्न सत्य होईल. महान पतिव्रतेची सल्ला आहे. कोण ऐकतंय हो कोणाचं? हे स्वप्न सत्य होईल जाणं. लंका राज्य विभीषणा आला. कीर्तनकार त्या विभीषणकडे. लंका राज्य विभीषणा. मग काय करू? शरण जाई रघुनंदना नाम याच्या स्वामीसे. मग त्या विभीषणाला कळालं रावणाचे 4 मुलं मरतील, 3 सेनापती ते संपतील, सैन्य मरेल आणि रामचंद्र प्रभू लंकेचं राज्य घेणार नाही. मी राजा होणार. या आपल्या कामाकरता तो रामाकडे आला. कामाकरता रामाकडे. 3 वर्ग संपले. आणि 4था वर्ग असा आहे, मंदोदरी ताई सीता ताईंना बोलतात म्हणे तुमच्या मनात कुणाबद्दल काम? म्हणे माझ्या हृदयामध्ये जो राम तोच माझा काम, जो माझा काम तोच माझा राम. एरवी मी निष्काम, रामा करता मला काम आहे. हनुमानजी आता तुमचं काय आहे ते सांगा. हनुमानजी म्हणतात रामा करता राम, म्हणून माझं नाव हनुमान. राम नाम, राम ध्यान, राम ज्ञान. काय 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 जाम 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 नाही. कोण बोललं तिकडे जाम जाम जाम? कोण असतं? मला फसवू नका ना. राम नाम, राम ध्यान, राम ज्ञान. रामा करता राम, माझं नाव हनुमान. 5 वर्ग कीर्तनकाराचे संपले. आता प्रार्थना करतो, हात जोडतो सगळ्यांना. तुम्ही कोणत्या वर्गात बसता? 5 वर्ग मी सांगून टाकले. अभंग नामदेव महाराजांचा दिला तुम्हाला. स्वप्नाचा अभंग वाचा नामदेव महाराजांच्या गाथेतला. काहींच्या ध्यानात आलं का नाही कोणास ठाऊक. लोक असल्यावर ते असतात. पुढे नवरदेव गेला आणि वरात मागून आली. हा एक वर्ग आहे. सांगा ना मग आता. 5 म्हातारे उकाड्याने हैराण झाले खेड्या गावात आणि त्यांनी पाहिलं आता काय करावं. चला म्हणे मारवाडी शेठच्या दुकानात जाऊ, तिथे कूलर असतं. गप्पा मारणारे म्हातारे. तेवढ्यात याला वाटलं
बस्ता फाडत असतील. हे उकाडा टाळण्याकरता गेले. काय पाहायचंय म्हणे साडी घ्यायचं नाही पाहायचं नाही, पण साडी 7-8 10 साड्या टाकल्यात. ए इकडे बादशाही 5 लस्से सांग यांना. आपल्या दुकानात कोण आलाय? पोटही थंड झालं, अंगही थंड झालं. अर्धा तास झाला. कोणती साडी पास केली म्हणे कोणतीच नाही. म्हणे कोणती घ्यायची म्हणे कोणतीच नाही. म्हणे आले कशा करता? टाइम पास करता. मग तसं तुम्ही कशा करता आलात? बोला आता, आता बोला. नाही लस्सी तरी पदरात पाडली. आपल्या पदरात काय पडतं ते भगवानजीला माहिती. आपलं असं आहे, वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. हे वाढावे संतान गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य, गृही भावे धन धान्य. या गायनाचार्याने उत्तर दिलं, वाढावे धनधान्य गृही व्हावे. सगळं आबाद व्हावं. शेती बाडी गाडी जोडी व्याही बाई सगाई जवई सोयरे दायरे तिरे चायरे गण गोत घेणं देणं आणि ऊसाचं बियाणं. एवढं गबाड ध्यानात नका ठेवा तुम्ही. कोणता वर्ग निवडता बोला ना. आता कोणीच बोलत नाही. मग आता प्रश्न एक असा पडला, कैकईचा वर्ग जर निवडला तर अपकीर्ती होते. हनुमानजीचा वर्ग निवडला तर आपल्याला अंगाला शेंदूर लावून गावाबाहेर बसा. लक्ष्मणजी सारखं करू. पत्नीला सोडून दिलं, रामाच्या शिवायला निघून गेला. कोणत्या वर्गात बसावं? आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी, देशाची जबाबदारी, भावकीची जबाबदारी. काहीचा विषय सोडा. काहींनी भावकी सोडली, गावकी सोडली आणि लायकी सोडली. काय 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 ही शब्दांची सर्कस आहे बरं का. कुठून येतं माझ्या तोंडात मला कळलं. भावकी गायकी लायकी सोडली. मग आता काय करावं? आता काय करावं? कोणत्या वर्गात बसावं? तर आपल्या कुटुंबाला दररोज 100 वस्तू लागतात. ज्वारी बाजरी उडीद तूर मूग मठ हरभरा वाटाणा पावटा गेवडा गिलक कारलं दोडकं तेल आतेल घासलेट वल्डर बल्ब पिन नीळ टिनोपाळ. झोपेतून उठल्यावर दंत मंजन, झोपताना अमृतांजन. मग ह्या वस्तू मिळवण्याकरता लागतो पैसा. मुलाचं शिक्षण, मुलीचं लग्न, कीर्तन सप्ताची देणगी, तीर्थयात्रा, अन्नदान. पैसा लागतो. पैसा मिळवण्याकरता काम आणि आत्मउद्धाराकरता राम. 2 मुद्द्यावर कीर्तनकार आला. सगळ्या देहाच्या गरजा भागवायच्या आहेत. हा हा हा. आणि याच्याकरता पाहिजे पैसा. पैसा मिळवण्याकरता काम आणि आत्मउद्धाराकरता राम. पण काही काही माणसं सांगूच का तुम्हाला, ध्यानात राहील का? एवढे बुद्धिमान आहेत, एवढे बुद्धिवान आहेत, एवढे बुद्धिवान आहेत की त्या बुद्धीच्या अथांग पसाऱ्यापुढे त्यांना परमार्थाचा विसर पडला. सांगू काय एक वाक्य माफी मागून? मंगला आणि बंगला. काय 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 यमकच येणं हो. मंगला आणि बंगला याच्यात जीव रंगला. म्हातारपणात देह बंगला दवाखान्यात टांगला. हेच ध्यानात ठेवताल तुम्ही मला वाटतं. विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी. पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या, पचतील खाणी 84च्या. संसार पसरला, देव विसरला, चारित्र्याने घसरला आणि स्मशानभूमीत पसरला. काही कोणाचं जाणार नाही. मी पुनश्च सांगतो तुम्हाला. आपल्या इंग्लंड मधून डलहौसी, लॉर्ड डलहौसी, बेंटिंग, अरे हे सगळे प्रशासकीय अधिकारी आपल्या भारतात आणले. त्यांचे प्रेतही त्यांच्या घरी गेले नाही, त्यांच्या गावी गेले नाही. लॉर्ड बेंटिंग डलहौसी इतिहासाच्या पुस्तकात वाचायला काहीच राहत नाही. गल्लीतलं भटकणारं कुत्र आणि
उच्च पदावर असणाऱ्या व्यक्ती दोन्हींच्या शरीराची माती एकच होते. भावनेच्या भरात बोलत नाही, आवेशातही बोलत नाही, विचार करूनच बोलतोय. आपलं काहीच राहणार नाही. मग आता काय करायचं? मग आत्म उद्धाराकरता राम आहे आणि संसाराच्या गरजा भागण्याकरता काम आहे. मग काम किती आणि राम किती हे सांगणारच आहे मी थोड्या वेळाने. पण अगोदर संसाराचं काम आवरून घ्यावं, काम धंदा आवरून घ्यावा आणि राहिल्या वेळामध्ये राम नाम गात बसावं. कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, जाईल भवश्रम, जाईल भवश्रम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, कळू येईल अंतकाळी, कळू येईल अंतकाळी, सुख होईल दुःखाचे, सुख होईल दुःखाचे, कळू येईल अंतकाळी, कळू येईल अंतकाळी. 19,300 चरणातलं एक चरण सुरू झालं. एक चरण आचरण मध्ये आलं की मरण गोड झालं. संताची वाणी अमृताची खाणी, संतांचे बोल समुद्रापेक्षा खोल, संतांचे बोल जगात अनमोल आणि संसारी माणसाचे बोल अर्थाने फोल. दिवसभर बोल. रामा उठ, गाई म्हशींचं शेण फेकून दे, गायची धार काढ, चहा ठेव, मला चहा दे, उरला तू घे. हे बोल आपले काय बाकीच. मी तुम्हाला सांगू, विद्वानातल्या विद्वानाचा लेख पेपर मध्ये आला. कोणाची निंदा नाही पण वस्तुस्थिती आहे. आला तो लेख लिहून देणारा 5-7 हजार रुपये घेतो काहीतरी. संपादकीय स्तरावर त्याचा लेख गेला, छापलं गेलं. काल घडलं 4 वाजेपर्यंत प्रेसमध्ये गेलं, 8 वाजेपर्यंत छपाई चालली, 10 वाजेपर्यंत रात्री गठ्ठे बांधले, 12ला गाडीमध्ये टाकलं, 4 वाजेला गाडी खेड्यांवर पेपर वाटत फिरली, सकाळच्या 8 वाजेला पेपर वाचायला लागले, 12ला शेळा झाला, 4 पर्यंत रद्दी झाली. एवढा मोठ्या व्यक्तीचा जरी कार्यक्रम असला, दुसऱ्या दिवसाच्या 4 वाजेला रद्दी होते का नाही मला पटकन बोला. आणि आपल्या गाथेला किती वर्ष झाली आज? मी उगीच स्तुती करतोय का? म्हणून एक लक्षात ठेवा, देशाचा सर्वोत्तम कार्यक्रम, सर्वोच्च कार्यक्रम कोणता? तो कार्यक्रम सर्वोत्तम कार्यक्रम, सर्वोच्च कार्यक्रम म्हणजेच आपण शपथविधी म्हणतो. पण शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी त्या पेपरची किंमत काय होते? आजची सत्य घटना सांगतो. सिंदखेडा पुणे गाडीत मी होतो. एका पोराने घाण केली. दुसरा बाबा पेपर वाचत होता. ती बाई म्हणे, बाबा पेपर द्या हो. का बरं, वाचायचं आहे का? नाही म्हणे, या पोराने घाण केली. तोच पेपर घेऊन ती घाण भरली त्याला आणि त्याच्याकडे पाहिलं तर मोठं चित्र माखलं गेलं. पण बरं झालं आमचं तोंड तिथे कोणी छापत नाही, अवमूल्य न जाईल. पण शेवट सांगू, संतांच्या बोलाला जर एखादा माणूस किंमत देत नसेल, त्याच्या काहीच होणार नाही नुकसान, आपलंच नुकसान आहे. ज्या वेळेला रागात फणफणत असणारा रुग्ण डॉक्टरकडे गेला नाही, डॉक्टरचं 5-50-100 रुपयाचं नुकसान झालं आणि तोच ताप 103 डिग्रीवर गेला, कोणाचं नुकसान आहे?
पेशंटचं का डॉक्टरचं? मग संतांचं न ऐकणाऱ्याचं त्याचं नुकसान आहे का संतांचं? कीर्तनकाराचं? काही नाराज होऊ नका, मग मी पाहिला तुमचा चेहरा. काम करते रहो, ऐका आता हा विषय. काम करते रहो, नाम जपते रहो, पापों की वासना से डरते रहो. बीड जिल्ह्यातला माजलगाव तालुक्यातला एक ताडकरी रात्री 1:30 वाजेला मी झोपेतून उठलो. अशी गोंगडी पांघरून माळजप चालू होता. 1:30 वाजला रात्रीचा. कहो महाराज झोपा ना हो. म्हणे पोपट बाबा, दिवसभर प्रवास केल्यामुळे माझा जप झाला नाही, जप झाल्याशिवाय मी झोपत नाही म्हणे. मी तोंडाला हात लावला. आजही निष्ठावान माणसं, वारकरी अरे संसारी माणसं सुद्धा असाच नाम जप करतात, काही महिला सुद्धा करतात. हा, काही काही तर असेही आहेत. पत्नीने म्हातारीने दुधाचा प्याला ठेवला, मांजर आलं हाकललं त्याला, पुन्हा मांजर आलं हाकललं त्याला, पुन्हा मांजर आलं हाकललं. चौथ्यांना मांजरीला ते जप करण्याची माडच फेकून मारली. काबरा सोकलेलं मांजर आणि नेमकी तिच्या गड्यात अडकली, ती पडाली. दुसऱ्या मांजरानं विचारलं, कागताई काय झाले? म्हणे मी माडकरी झाले. एक सांगू का आता, आपला परमार्थ आपल्या करता आहे आणि आपला संसार वारसान करता आहे. एवढं तरी वाक्य माझ्या गरीब कीर्तनकाराचं घेऊन जा. मी बिना गाडीवाला बुवा आहे. ज्यादा कमाना चोरों के लिए, थोडा कमाना खुद के लिए. परत बोलू ना, ध्यानात राहील ना. कितीही उच्च दर्जावर माणूस जाऊ द्या, पतंग किती आकाशात वर जाऊ द्या, दोरा तुटल्यावर खाली येतो. कितीही उच्च पदस्थ दिल्लीला जाऊ द्या, मुदत संपल्यावर गल्लीत येतो. हा, धन मान खान पान आणि सुरक्षित जान एवढ्या करता ताना ताना. सांगा काय करायला पाहिजे? हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. उठता बैसता हरी बोला, उठता हरी बोला, उठता बैसता हरी बोला. या अभंगामध्ये 15 वेळा हरी शब्द आहे. मोजून घ्या कीर्तन सुटल्यावर, नंतर मला जेवण द्या. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दन हरी बोला. 15 वेळा हरी शब्द आहे. आणि परत शांततेने ऐका, माऊली ज्ञानोबरायांच्या हरिपाठात हरिशब्द 57 वेळा आहे. नाथ बाबा पैठणकरांच्या हरिपाठामध्ये हरिशब्द 95 वेळा आहे. आता काही बाकीच्या माहित्या सांगत बसू? हे ध्यानात राहण्याकरता गावराणी तूप खावं लागतं. मग मी आता एक चाल काढतो. काही नाही, सोपी होती, मला जमत नाही. दळिता कांडिता तुझं गाईन मी अनंता, जळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता. दळिता कांडिता तुझं गाईन रे आला. दळिता कांडिता तुझं गाईन मी आला. गाईन रे अनंता, तुझं गाईन रे अनंता, तुझं गाईन रे अनंता, तुझं गाईन रे अनंता. तुझं गाईन रे अनंता, तुझं गाईन रे अनंता, तुझं गाईन रे अनंता, तुझं गाईन रे अनंता. दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता, दळिता कांडिता तुझं गाईन रे अनंता. दळिता
71 साली आळंदीला गेलो. मोठे बाबांनी मला मध्ये घेतलं. नंबरवर वारी असते ते. आणि गंमत काय झाली, परीक्षा आल्यात, ओव्या भंगांचा पेपर होता सकाळी. आमच्या परीक्षा जर आल्या तर आम्ही अभ्यास बंद करतो. आणि मुलांच्या ज्या परीक्षा आल्या की रात्रीच्या 4 वाजेपर्यंत जागे राहतात ना, ओकत राहतात ना, पेपर लिहत राहतात. आणि इतर वेळेला गणपती पुढे, नवरदेवा पुढे नाचत राहतात. आम्ही बंद करतो अभ्यास. डोक्याला मेंदूला विश्रांती, फुल झोप. 8ला झोपलो आणि 4 वाजेच्या पुढे झोप लागना. आपल्या शरीरात काय गडबड झाली, मी माझा विचार करायला लागलो. हा आलं ध्यानात, लवकर झोपलो. 3 तास लवकर झोपलो म्हणून झोप लागत नाही. ज्ञानेश्वरी घ्या, हात लावता येत नाही, चिंद्राणीत जाता येत नाही. ठीक आहे म्हटलं, मोठे बाबा काय करतायत ते पाहू. 4:15 झालेले होते. जिरोबल लागलेला आहे, पिवळी शाल मांडीवर आहे, तक्या पाठीला आहे. आणि 4:15 उत्तरेकडे तोंड करून, मोठे बाबांचं त्यावेळचं वय 75 असेल. 75 वर्षाचं शरीर नामजप करत आहे. काय आदर्श घ्यावा. अरे जगात लय लोक झाले, पण शेवटी एक सांगून निघून जातो, आपण आपली साधना करा. माझं कीर्तन नाही पटलं चालेल, पण 4 वाक्य घ्या बरं. 4 वाक्य. 4 वाक्यातलं पहिलं वाक्य, जो साधना करतो तो साधक. हे हसण्याकरता नाही, मी हात जोडतो. साधना करतो तो साधक आणि साधक करतो ती साधना. साधक साधना करून जे मिळतं ते साध्य, आणि हे साध्य ज्याला मिळालं तो सिद्ध. असे सिद्ध 84 सिद्ध होऊन गेले आळंदीमध्ये. 84 सिद्धांचा आणि आपल्या वारकरी संप्रदायात कोंडाजी बाबांचं भजन, साधू बाबा वायकर, रामदास बाबा मनसुख आदी करून मंडळी जर धरली तर ही सगळी मंडळी जर धरली महाराष्ट्रातले बरं का, संपूर्ण परिसर मध्ये घेतलं, भरपूर महात्मे आहेत महाराज. मी कोणाचं एक हजाराचं नाव घेतलं सुटून जातं. आपापली साधना करत राहावं. आणि जसं नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये किंवा तमाशामध्ये आणि सख्खे मावस भाऊ सालामेवणा बनून जातात. त्यांनी नाटक वठवण्यापुरतं सोंग घेतलं, तसं संसारापुरतं सोंग घ्यावं, आपला आपला परमार्थ करत राहावा. मुलगा, पत्नी, सून हे 3 घटक पुढे राहतात. मुलगी आहे पण ती जरा लांब गेली. हे 3 घटक झाले, मुलगा, सून आणि म्हातारी आपली पत्नी. हे जे 3 झाले ना, अनुकूल जर असतील तर त्यांच्या समवेत आपल्या घरात हरिपाठ, काकडं, नामचिंतन करून घ्यावं. आणि 3ची जर विरुद्ध गेले, आपल्या गावाचं मंदिर नाही तर आपल्या शेतात कुटी म्हणजे झोपडी, पर्णकुटी, तिथे साधना करावी. आणि किती अपेक्षा ठेवायची, कुटी, रोटी, छाटी, लंगोटी. राहिलं का बाबा जाना करेल नाही. कुटी म्हणजे झोपडी. कुटी मी सुद्धा मंदिरातच आहे, गाव नाही, शिव नाही, हाताचा पंजा नाही, हाताचं घड्याळ नाही, कमळाचं बी फुल नाही, रेल्वेचं इंजिन बी नाही, काहीच नाही मला. महामंडलेश्वर नाही, शिष्य नाही, गाडी नाही, दिंडी नाही, काहीच नाही. सांगू ना आता, असा निरुपाधिक माणूस कोणी असो, बिचारा तो कोण्याही जातीचा असो, ज्याने कमी उपाध्या केल्या त्याला परमार्थाला वेळ मिळतो. हे ध्यानात ठेवा. ज्याच्या उपाध्या रिधी सिद्धी निधी, वायाची उपाधी आणि वायाची उपाधी करसी. मग हे माझं ऐकायचं का ज्ञानोबरायांचं ऐकायचं? बोला ना तुम्ही. लाडक्या बहिणी बोलत नाहीत. वायाची उपाधी दंभधर्म, वायाची उपाधी जया परमार्थाची साड त्याने सांडावे. सांगा हा करा आता नाम साधना. आणि हा अभंग या हनुमानजींचं दर्शन घेतलं तेव्हाच माझ्या डोक्यात आला, हनुमानजी तुम्हाला राम नामाच्या पलीकडे काहीच आवडत नाही, मी तुमचाच राम नामाचा उल्लेख करतो. राम सिया राम सिया राम, राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम, सिया राम जय जय राम, राम सिया राम,
सिया राम जय जय राम राम 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 सिया राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम राम जय जय राम श्री 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 राम जय जय राम जय जय जाऊ द्या बाकी नाम धाम मध्ये घेऊन जात. आता माझ्याबरोबर सगळेजण चाल आपण सातारा जिल्ह्यात जाऊ, क्रांतिकारकांच्या जिल्ह्यात. आणि कुठं? माण तालुक्यात. माण नावाचं गाव कुठेच नाही. नदीचं नाव आहे माण, त्यावरून तालुका झाला माण तालुका. दहिवडी पाशी दहिवडी. पुणे ते गोंदवलं, नगर ते गोंदवलं, मुंबई ते गोंदवल्या गाड्या आहेत. त्या गोंदवल्याला 2 राम मंदिर आहे, लहान राम मोठे राम. काही म्हातारे म्हणतात बारके राम थोरले राम असले म्हणतात म्हातारे. त्या ठिकाणी ब्रह्मचैतन्यजी गोंदवले महाराज यांची समाधी. हा कसा हाल भरला, असे हाल भरून लोकांकडून भजन करून घेतात. पुरुष स्त्री जेवढं झालं तेवढं भजन करतात. चला पहिली रांग उठा, बसा, बेंचवर बसा. गायच्या दुधात गायच्या तुपात बनवलेले सात्विक पदार्थ आणि सगळी ब्राह्मणाची ट्रस्ट आहे. सरकारचा अंगीकृत काहीच संबंध नाही. कुठून तांदूळ आले, गॅस संपला, मिरची जास्त टाकून दिली, याही भानगडी नाही. ब्राह्मण पद्धती सात्विक आहार आहे. ते गोंदवलेकर महाराजांचं नाव आहे ब्रह्मचैतन्यजी महाराज गोंदवलेकर. त्यांच्या गुरु आहे श्री, त्यांचं नाव आहे तुकुमाई. काही बुवा लोक काही माणसं तुकामाई म्हणतात. हा कपडा नाही, माझं बोलणं टेप होत आहे. तुकामाईच्या अंगावर हा कपडा नाही, तिथे कुत्रीचं पिलू धरलेलं आहे, कुत्रीचं पिलू तिथे. आणि ते गोंदवलेकर महाराज काय म्हणाले रामरायाला, रामराया मी राम नामाची साधना करण्याकरता नैमिष अरण्यात जातो. तेवढ्यात रामचंद्र प्रभूच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. प्रभू मी चुकीचं बोललो असेल, मी जाण्याचा बेत रद्द करतो, पण तुम्ही रडू नका. रडणं बंद झालं. असं सात्विक अन्न खाऊन आपण घरी जावा म्हणजे लोकांना सांगतात आणि नामचिंतन करा. आम्ही बाहेर पडलो, बारामतीच्या लोकांनी नेलं मला पहिल्या वेळेला. तर कोण आलं आणि कोण नाही त्या हनुमानजींना माहीत का त्या माणसाला माहीत. मला एवढा ग्रंथ दिला. पैसे किती? नव पैसे नव, तुम्हासने घ्या. साताऱ्याच्या भाषेत बोलला. त्याच्यामध्ये 365 प्रवचन आहेत. रामनाम ही माझी समाधी आहे. रामनाम हे माझं आनंदाचं साधन आहे. मी रामनामाच्या डोहामध्ये बुडी मारतो, रामनामाचे लाडू खातो. रामराया माझ्या हृदयात. असे किती वाक्य आहेत ना, काय मी बरेच लिहिले. तुम्ही जेवढं कराल, तुमच्यानं जेवढं होईल तेवढं करा बाबा. हातात काम, तोंडात राम, अंगात घाम, जीवनात आराम. काय 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 हातात काम, तोंडात राम, अंगात घाम, जीवनात आराम. परत सांगतो, जितकं चिंतन करत करत अन्न खाल्लं तितकं अन्न सात्विक होऊन शरीर सत्व संपन्न बनतं. हा विषय सायन्स मध्ये, आयुर्वेदामध्ये येणार नाही. म्हणजे MBBS, बॅचलर ऑफ आयुर्वेद कुठेच नाही. बॅचलर ऑफ मेडिसिन, बॅचलर ऑफ सर्जरी कुठेच नाही. DHMS, डिप्लोमा ऑफ होमिओपॅथिक अजिबात नाही. युनानी चिकित्सा, इस्लाम धर्माची तिथे नाही. मॅग्नेट चिकित्सा तिथे नाही. जितकं चिंतन करून अन्न खाल तितकं तुमचं सात्विक अन्न, शरीरातलं सात्विक रक्त, सात्विक बुद्धी होईल.
आणि विचार तात्विक आणि आहार सात्विक. 2 वाक्य घेऊन जा घरी. काही बाकीचं काही नाही. आहार सात्विक आणि विचार तात्विक. आहारात सत्व, विचारात तत्व आणि त्या जगण्यात महत्व. अजून बोलू बोलू. खवा, मावा, रवा, पोहा. काय 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 काय. गोवा कोण बोललं तिकडं? गोवा नाही. खवा, मावा, रवा, पोहा. पचेल तेवढा खावा, पण कावा, दावा, हेवा यापासून दूर राहा. हे सगळं डोक्यात ठेवा आणि राहिलेली देणगी देऊन मगच घरी जावा. काळ सारावाची चिंतरे एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळसीच्या काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळसीच्या. जास्त लांबलं हे चरण आवरतो थोडक्यात. पण एक असं मन घुटमडतंय. मधमाशी मधा करता फुलाकडे जात. बर 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 बर. ऐका, एक श्लोक सांगतो. एक भागवतातला आहे का? हा भागवतातलाही येईल म्हणा तो. एक दुसरा एक श्लोक सांगतो. श्रोणवान जाऊ द्या, हसण्याला महत्व देऊ नका, मात्र मी विनंती करतो. श्रोणवान सुभद्राणी रथांग पाणेर जन्मानि कर्माणि च यानि लोके गीतानि नामानि तदर्थकानि गायन 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 विलज्जो विचरेद संगः. दुसरा श्लोक आहे का भागवतातला. एवं व्रतस्वप्रिय नाम कीर्त्या जातानुरागो द्रुतचित्त उच्चैः हसत्यथो रोदिति रौती गायत. असा भळा 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 रडतो, भदा 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 असतो. असं का करतो तो महात्मा? हसत्यथो रोदिति रौती गायत. देवाच्या नावाचा विसर पडला की भळा भळा रडायला लागतो, आणि देवाचं नाव आठवलं की पुन्हा हसायला लागतो. हसत्यथो रोदिति रौती गायत त्युन्मानव नृत्यती लोकबाह्या. उन्मत्तासारखा देवाच्या नाम चिंतनात नसतो. नाचू कीर्तनाचे. अजून ऐका, आता कुठला सांगतो, एक वेगळा श्लोक सांगतो. ऐका तेवढा श्लोक नाही रे माझे मायबाप. तेवढं घरी घेऊन जा. अय्या भी खाओ घेर भी ले जाओ, तुम्हारा बद्दा सारू छे. गुजराती भाषा आहे. इतकं सुंदर चिंतन आहे याच्यावर, ते ऐका मात्र. गोकोटिदानम ग्रहणेषु काशी. कोटी गाई ग्रहण क्षेत्रात, ग्रहण कालात, काशी क्षेत्रात त्याने दान दिल्या. गोकोटिदानम ग्रहणेषु काशी प्रयाग गंगा युत कल्पवासा. ग्रहण लागलेलं आहे, ग्रहण सुटलं आहे. 1 कोटी गाई आणि काशी क्षेत्रात दान केल्या. पवित्र दान, पवित्र क्षेत्रात, पवित्र भावनेने. हा हा. यज्ञायुतम मेरु सुवर्ण दानम. हेही सांगतो तुम्हाला. संस्कृत भाषेत 10,000ला अयुत असा शब्द आहे. अयुत. हा. प्रयाग गंगा अयुत कल्पवासा. प्रयाग क्षेत्र आणि गंगा यमुनेचा संगम या क्षेत्रामध्ये 10,000 वर्ष तपश्चर्या केली. यज्ञायुतम मेरु सुवर्ण दानम. 10,000 मेरू पर्वता एवढं सोनं दान दिलं. नारायण नामना पितुल्य कदाचन. थोडा पाठभेद आहे या श्लोकात. नारायणाच्या नामाची तुलना होणार नाही असं चिंतन करा. आपला जन्म मरणाचा श्रमही जाईल आणि भ्रमही जाईल. आला आता ध्यानात सगळ्यांच्या. जन्म मरणाचा श्रमही जाईल आणि भ्रमही जाईल. बाबा तुम्ही लय मोकार बोलते हो. आवरा हे कीर्तन तुमचं.
घेतो बाबा आवरून. बरोबर. मग ज्याने नामचिंतन घेतलंच नाही आशियाने प्रगती केली आणि अमेरिकेनं क्षेपणास्त्र सोडलं. याच्यातच तो राहिला संसाराच्या गप्पांचा टप्पा पूर्ण करणारा आप्पा. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजीची टीचिंग करत राहिला. टीचिंग म्हणजे शिकवणं वगैरे, लर्निंग करत राहिला. एवढी मोठी द्राक्ष यायला लागली ती कापून खावी लागतात, इतकी प्रगती. ह्या गप्पा करत राहिला. देव मानलाच नाही. एवढे विद्वान महात्मे आहेत जगात, कोणत्याच महात्म्याचं वाक्य त्याने ऐकलं नाही आजपर्यंत. कसा काय संसारात राहिलाच कसा काय? नामासी विनमुख तो नरपापी आहे ना भंग. मला काही शिक्षा करतात तर करा बघा. नामासी विनमुख तो नरपापिया, नामाविण मुख सर्पाची देवी काय माय बस पुरे. मग असा नाम चिंतन न करणारा नास्तिक, देव न मानणारा अनिश्वरवादी आणि केवळ भौगोलिक फिजिक जीवन जगणारा, फिजिकल जीवन जगणारा, त्याला केव्हा कळल? कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी. प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी, प्राण प्रयाणाचे वेळी. राहती निराळी, राहती निराळी, राहती निराळी, राहती निराळी. रांडा पोरे सकाळ, हे रांडा पोरे सकाळ, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी. रांडा पोरे सकळ, रांडा पोरे सकळ, कळो येईल अंत काळी, कळो येईल अंत काळी. त्याचं नाव घेतलेलं नाही, त्याचा उल्लेख केलेला नाही. नाम न घेणाऱ्याचा उल्लेख नाही. एक विभीषण जीवन जगणारा, राम शरणांगती, कुंभकर्णाचं जीवन जगणारा, खाणाने झोप घेणार, रावण जीवन जगणारा, परस्त्री हरण करणारा आणि नित्य नाम चिंतन करणारा हनुमानजी. आम्ही 4 प्रकार हे सांगतो. रावण रजगुण परस्त्री हरण, कुंभकर्ण तमगुण भोजन शयन, विभीषण सत्वगुण रामशरण. आता सुरुवात करू. काय गती होईल त्याची करा, तुम्हीच विचार करा. त्याचं तो पाहत नाही, आपण का पहा. तर याचं एक उत्तर देतो. संत जगाला जागा करतात, नाम जागृती देतात. करा बाबा, तुमच्याकडून होईल तेवढं करा. एका ठिकाणी लग्न होतं आणि 100 सव्वासे कीर्तनकारांना पत्रिका गेल्या. मलाही आली पत्रिका. आता त्याच्यातले 60-70 कीर्तनकार लग्नाला गेले. त्याच्यात मी गेलो. भला मोठा हॉल दिला कीर्तनकारांना. 100-200 गाद्या, काय म्हणतात कूलर लावलेलं, चहा पाहिजे असेल त्याने घ्या, दूध पाहिजे असेल ते घ्या, असलं काही होतं ते. थोड्या वेळाने सगळे महाराजाला बोलवलं. नवरदेवाला हळद लागते तिथं बोलवलं. म्हटलं आमच्याकडे महिला हळद लावतात. म्हणे चला आपण हळद लावू. बोट माखायची, नवरदेवाला लावून द्यायची, मागवायचं. जाता जाताना एक पोरगा म्हणजे तो 24 वर्षाचा असेल, तो रडत होता. का रे, काय झालं रडायला तुला? मग आपलं रडण्यासारखं आहे बाबा. काय रडण्यासारखं आहे तुझं? काय रडू आलं तुला? म्हणजे त्या पोराला हळद लागते का नाही म्हणून मला रडू यायलं. त्याला हळद लागते तुला रडू यायलं? तुझं त्याचं शत्रुत्व आहे का? मग आपला मित्र येतो, रडतोस का? जाणं नाचायला डीजेवर.
हा पुरुषार्थ आहे. म्हटलं जा. काय नाचायचं म्हणे बाबा. म्हटलं रडतो का. म्हणे आपली मम्मी मेली का मला कालवण भाकर सुद्धा कोणी नाही द्यायचं. अरे काय गंमत आहे रे तुझी. म्हणे बाबा मला पंडुरोग आहे. म्हटलं हात मोकळा सोड. बिलिरुबिन हा आपल्या प्रत्येकाच्या शरीरात घटक आहे. लाल पेशी, हिमोग्लोबिन बिलकुल कमी, काहीच रक्त नाही. काय कसं झालं रे तुला हे. मला काय कळतं. पण आपल्या मम्मीला का नाही तू डॉक्टर सांगायचा. कसलं काय सांगायचा. या पोरानं मोकार माती खाल्ली आहे. मग आणि मातीनं जंत, पट्टकृमी, लंबकृमी, दाभणकृमी, सूत्रकृमी, अंतर नावाची गोळी खाल्ल्याने मरतात ना, बाहेर पडतात ते. आणि त्यानं जंत झाल्यात माझं शरीराचं सगळं वाटोळं झालं बाबा. रडू यायला. का रे. म्हटलं आता सांग, तू माती खात होता तेव्हा कळालं का आता पंडरोग झाल्यावर कळालं. आता मी कीर्तनाच्या अभंगावर आलो. कळो येईल अंतकाळी. येतं ध्यानात आलं ना. कुठला दृष्टांत कुठून सुरू झाला आणि तू कुठे आला. जेव्हा तू माती खात होता म्हणून मला नाही कळत. आपली मम्मी का नाही म्हणायची 3 वर्षाचा होतो मी तवा. भैर मग काही कळत नाही. पण तेव्हा कळालं नाही आणि आत्ता कळालं. पण केव्हा कळालं. केव्हा कळालं म्हणजे पंडुरोगाचा पेशंट झाल्यावर. आणि हा आजार पांडवांच्या बापाला होता. का जमलं का. पांडवांच्या बापाला होता पंडुरोग. मग तस परमार्थ विन्मुख त्याला केव्हा कळेल. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. 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 राहते निराळी रानपूर सकाळ. रानपूर सकाळ. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. निराळी रानपोरे सकळ. रानपोरे सकळ. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. पण पुढचा शब्द जरा राग येण्यासारखा आहे. आणि मी काय करू त्याला. राहती निराळी माईक मध्ये बोला ना. रांडा पोरी सकळ. माझा ऐका तो अभंग. एक म्हणे हे असे काय शब्द आहेत तुकोबारांचे. अरे कडक टणक खडकातून पाणी लागावं ते मधुर पाणी राहत. हो आता सांगा पटकन. गुलाबाच्या काट्याकडे पाहू का फुलाकडे. फुलाकडे. गाईच्या शिंगाकडे पाहू का दुधाकडे. फणसाच्या काट्याकडे पाहू का गराकडे. वरी काटे फणस पडा आत रसाचा आगळा. लहान लेकराच्या नाकाकडे पाहू का गालाकडे. मग आता सांगा ना पटकन कीर्तनकाराच्या कपड्याकडे पाहू का अभ्यासाकडे. आता मी काय करू त्याला. मग तुकोबारा का रागवले. ऐका मंडळी. हे पा कीर्तन एकदम संपून टाकेल मी. कसं ते ऐका. बंकट स्वामींचं गाव निनगूर तालुका जिल्हा बीड. आईच्या पोटात 18 महिने राहिले. गड्यात पखवाज घालून कीर्तन करायचे. गातेचे गाते पाठवते. एखादा मुलगा पखवाजच्या क्लासला आला नाही का रे. पहिल्यांदा स्वामीने त्याला शिवी द्यायची. ती शिवी ते द्यायची गरज नाही. पाठाला येत नाही त्या मुलाने रडावं काहीतरी करावं. माझी सावत्राई पैसे नाही पाठवून देत. मग आपल्या वडिलांना सांगती मला एकच धोतर धुवायचं आणि ते नेसायचं. स्वामीने लगेच त्याला धोतर द्यावं. काय रे तू पाठाला का आला नाही. ज्ञानेश्वरी नाही लगेच स्वामीने ज्ञानेश्वरी शिवी द्यायची. मग त्या शिव्याचा अर्थ शिव्या धरायचा का. उन्हात नको मरू सावलीत मर. मर शब्दाचा अर्थ मर घ्यायचा का.
तयाचे 20 शब्द ऐका ज्ञानेश्वरी कोणची पाठ. तयाचे 20 शब्द सुखे म्हणू येती वेद. जालना जिल्हा, जालना तालुका, खणेपुरी नावाचं गाव आणि म्हातारबा ऐका जालना जिल्ह्यातलं कोणी त्यांनाच विचारा. उठला कीर्तनात काय शिवी देईल त्याला सांगता येत नव्हतं, पण जवळ आल्यावर तोंडावरून हात फिरवायचे. बाळा तुझ्या बऱ्या करता बोललो मी, तुझं कल्याण होण्याकरता बोललो, राग नाही जरा. म्हणून एक सांगून जातो, जो घडवताना टाकीचे घाव सहन करत नाही तो दगड फुटून जातो. आणि फुटलेल्या दगडाचा काय काय वापर होतो हे तुम्हाला माहित आहे. जो आळंद नेऊन परत येतो त्याला संसाराचा बोजा उचलावा लागतो. बाबा सारं काही ध्यानात आलं या. सगळे मुलं बाळ दूर होतील, कोणीच कोणाचं नाही. रांड हा शब्द गातेमध्ये 45 वेळा आलेला आहे. घरी रांडा पोरे मरती उपवासी, सांगे लोकापासी थोरपण. तुका म्हणे केला रांडेने, काय केले रांड लेका, तुला राजी नाही तुका. 200 कीर्तनकारांची या महाराष्ट्रामध्ये गाथा पाठ आहे. चार कीर्तनकार असे आहेत की ते गाथेच्या कोणत्या भंगावर बोलतात. गाथा सोडवणारे फक्त 4 महात्मे आहेत. हा महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय शिड्या भाकरी खाईल, काय कोरड्या भाकरी खाईल, चटणी मिरची खाईल, पण परमार्थाची आणि नामचिंतनाची भजनाची श्रीमंती वारकरी संप्रदायात आहे. बाबा मी आता काय करू. 3ऱ्या चरणात जीताजी सी जैसा तैसा, जीताजी सी जैसा तैसा, जिताजी सी जैसा तैसा, जिताजी सी जैसा तैसा. पुढे आहे रे ओळसा, पुढे आहे रे ओळसा, पुढे आहे रे ओळसा, पुढे आहे रे ओळसा. उगवोनिया फासा, उगवोनिया फासा, उगवोनिया फासा, उगवोनिया फासा. काय करणे ते करी, काय करणे ते करे, कळो येईल अंत काळे, कळो येईल अंत काळे. काय करणे ते करी, काय करणे ते करी, कळो येईल अंत काळे, कळो येईल अंत काळे. विठोबार रखुमाई, 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 विठोबार रखुमाई. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हसता हसता संपला रस्ता. प्रवासात झोप लागावी किंवा झोपेत प्रवास व्हावा श्रम वाटत नाही. जसा जगशील तसा जग. पुढे तुला धोका आहे, धोका ओळखायचा. सांगू का, वाळू काढून घेऊन गेले नदीतली आणि पहिला पूर आला. गावातली कार्टी त्यांना वाटतं गुडघाभर पाणी आहे, पण जिथे खड्ड्यातली वाळू काढली तिथे पाणी एवढं राहतं, पोरगं मारतं.
पाण्यातला खड्डा दिसत नाही पण काम करतो एक, चिखलातला काटा दिसत नाही पण काम करतो. किती झाले? 2. गळाला लावलेला आमिष, त्या आमिषामुळे गड दिसत नाही पण काम करतो. किती झाले? 3. पुनश्च सांगून देऊ, सर्वांच्या ध्यानामध्ये राहावं. तसं व्यसनाधीन माणसाने व्यसनाच्या पलीकडे काय होईल आपली गती. लाख लाख माणसं तंबाखूने मरतायत दरवर्षी. मग ज्यांनी तंबाखूही खाल्ली नाही त्यांनाही कॅन्सर झाला. कॅन्सर अनेक कारणास्तव होतो. धोका ओळखला पाहिजे. मला फोन आला, असा फोन आला, मागची गोष्ट आहे आताची नाही. तुरंत कीजिए, आपका लॉटरी का नंबर लग चुका है. आणि मी आयुष्यात लॉटरीचं तिकीट घेतलं आणि आयुष्यात नाही. लॉटरी लगेलच कशी. आपको एक करना होगा पहले, ये 5 लाख तुम्हारे अकाउंट पर आ जाएंगे कुछ समय बाद. अकाउंट पे 5 लाख आ जाएंगे. इससे पहले इनकम टैक्स के 40,000 तुम पहले ये अकाउंट नंबर पर भेज दो. ते 5 नंतर येणार आहेत मला, पण पहिले किती टाकायला लावतोय तो? 40. मग मी लगेच बोललो 40 इनकम टैक्स है. जी हाँ, तो ऐसा करो 40 निकाल लो, 460 भेज दो. अरे आप पागल बन गए क्या? मैं पागल तो हूँ, आधा हूँ, लेकिन तू फुल पागल बना. असा धोका ओळखायचा. संसारात सांगू, देशभक्तीच्या नादात सुद्धा माणसाचा परमार्थ घडत नाही. मी मोठा विक्रीकर अधिकारी झालो, मी डिस्ट्रिक्ट न्यायाधीश झालो, इन्कम टॅक्स चॅम्पियन झालो, अमुक वर्षा पास झालो. अशा उच्च पदाला गेलेले माणसं सामान्य लोकात कीर्तन ऐकायला येतात का? सांगा हो किंवा नाही. त्यांना वाटतं सामान्य लोकात आपण काय बसावं. न्यायाधीश येत नाहीत हे लोक, त्याच्याने परमार्थ घडत नाही. काही काही महिला म्हणतात आम्ही उच्च घराण्यातल्या महिला घराच्या बाहेर पडत नाही. उच्च घराण्याच्या उच्च भ्रू परिस्थितीमुळे त्यांना परमार्थ घडत नाही. आम्हाला सारखे लोक थकून जातात, त्यांना परमार्थ घडत नाही. दिवसभराचा व्यवहार कॅम्प्युटर मध्ये टाकतात, त्यांना परमार्थ घडत नाही. म्हणून जितका व्यवसायाचा पसारा तितका आयुष्याचा घसारा. ज्याचं त्याने सांभाळा. मी कुठल्याच पदावर नाही आहे, वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष नाही, कुठल्याच पदावर नाही, कुठल्याही नाही. आणि त्याच्याने मला फुल वेळ मिळतो. मी जे आहे ते सांगून मोकळं झालो. एवढंच करा, जितकं नामाचं चिंतन आणि शास्त्राचं मंथन. याच्या पुढचं बोलतो ऐका. गळ्यात माळा, कपाडी टिळा, हृदयजीव वाळा आणि त्याचा देवाला लढा. प्रत्येक तरुणाने म्हणावं माझी आई लक्ष्मी आणि माझे वडील नारायण आहे. प्रत्येक भावाने म्हणावं माझा थोरला भाऊ राम आहे, माझी थोरली वहिनी सीता आहे. अशी भूमिका व्हावी. अशी प्रत्येकाने असं म्हणावं. स्त्रीने असं म्हणावं मेरा पती मेरा भगवान, मेरो पती मेरो भगवान, मपला पती मपला देव, मना पती मना देव. वेगवेगळ्या भाषेत बोललो. सांगतो तुम्हाला, सेवेला सादर, पतीचा आदर, भुकेल्याची कदर आणि डोक्यावर पदर. काय 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 सेवेला सादर, पतीचा आदर, भुकेल्याची कदर, डोक्यावर पदर. तिला म्हणतात इंडियन मदर. सर्वांना एवढीच विनंती, 10, 20, 5, 25 माळा वाचा, वाचन करा, पानं वाचा, श्लोक वाचा. जेवढा झाला तेवढा जप करा. ज्ञानदेवा मौन जपमाळा, एक नारायण. जेवढं तुमच्याकडून होईल तेवढं करा. हनुमानजीची तुमच्यावर तेवढी प्रीत राहील. रंग लावणं, झाडू मारणं ही तर सेवा आहेच, पण नाम चिंतनही करा. नामाचं चिंतन आणि शास्त्राचं मंथन. चिंतनात चित्तशुद्धी आणि मंथनात नवनीत प्राप्ती. मंथोनी नवनीत. माझं कीर्तन वेळेवर संपलं ना बरोबर. किती वाजले कोणाचं? आणि उद्याचे नियोजन का कीर्तनकार नाश्ता पाणी कोणाचं आहे तेवढं ऐका. कीर्तन संपलंय.